ठाणे महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील स्थायी समितीसह इतर महत्त्वाच्या समित्यांची स्थापना अद्याप झालेली नाही। शिवसेना, शिंदे गट आणि भाजपचे मिळून 104 नगरसेवक असताना देखील स्वीकृत नगरसेवक नियुक्ती, शिक्षण मंडळ, परिवहन समिती आदी प्रक्रिया रखडल्याने इच्छुकांमध्ये नाराजी वाढते आहे। यावर भाजप आमदार संजय केळकर यांनी देखील नाराजी व्यक्त केली। आमच्या बाजूने कोणताही अडथळा नाही, प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी असं श्री केळकर यांनी स्पष्ट केलं आहे। लोकप्रतिनिधींना अधिकार देण्यासाठी समित्या गठीत करणं आवश्यक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या विषयावर पाठपुरावा करणार असल्याचं देखील श्री केळकर यांनी म्हटलं आहे। 2.5 महिने झाले। खरं म्हणजे हा लोकशाही प्रणालीमध्ये एवढ्या वर्षानंतर निवडणुका झाल्या, लोकप्रतिनिधी निवडून आले आणि त्यांना देखील निरनिराळ्या प्रकारचं काम आणि अधिकार हे दिले पाहिजेत। हे समित्या हेच त्यांना योग्य प्रकारचा अधिकार देण्याचे ठिकाण आहे। मला वाटते शिंदे साहेबांनाच विचारायला पाहिजे की हे का अडलेलं आहे आणि त्यांना देखील मी आपल्या माध्यमातून निश्चितपणे विनंती करेन की लवकरात लवकर, कारण अनेक महापालिकांमध्ये महाराष्ट्रातल्या झालेलं आहे आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील भरभक्कम अशा प्रकारचं बहुमत आहे आणि त्यामुळे हे जेवढ्या लवकर होता येईल तेवढं व्हायला पाहिजे, दिरंगाई टाळायला पाहिजे।